हो नमस्कार, मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण तामसा गावामध्ये आलेलो होतो. बारालिंग मंदिर येथे, तर ज्या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये भाजी आणि भाकरीचे आयोजन केलं जातं. तर या ठिकाणी आजच्या दिवशी 250 क्विंटलची भाजी बनवली जात आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला न घालता ही भाजी बनवली जाते आणि यासोबतच 80 क्विंटलच्या भाकरी असतात. हा प्रसाद खाण्यासाठी आजूबाजूच्या गावामधील तब्बल 1.5 ते 2 लाख माणसं या ठिकाणी हजेरी लावतात. तर ही भाजी कशा प्रकारे बनवली जाते आणि याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता याच्यामध्ये टमाट्याची पेस्ट सोडायची. आता याचं किती क्विंटल बसते कढईमध्ये? याच्यामध्ये 30 क्विंटल. 30 क्विंटल. सुरुवातीला आता टमाट्याची पेस्ट जाते. ठीक आहे, फोडणी टमाट्याची पेस्ट. आणि सोबत पाणी पण जातं का याचं? हा, इकडे स्वच्छ होण्यासाठी. याच्यामध्ये राहिलं हा, अद्रक, लसण, राई, जिरे याच्यामध्ये का ते फोडणी पडायला. याचं माप कसं अंदाजेच असतं का आपलं? आता हे 45 किलो तेल आहे याला. हा, 2 किलो राई, राईट. 3 किलो जिरे आणि अद्रक 10 किलो, लसण 10 किलो. आणि टमाटे किती घेतलेत आपण? टमाटे याच्यामध्ये आहे बघा, कमीत कमी 25 कॅरेट. 25 कॅरेट परत घेतले आपण. आता ते अद्रक लसूण वाढ. आणि मग तुम्हाला या कामाचा अनुभव किती दिवसाचा आहे आचारी? 35 वर्ष. 35 वर्षापासून. हे ब्रेकिंग पावडर, सोडा. हे कशामुळे टाकतो आपण याच्यात? भाज्या शिजणी असेल लवकर शिजतात. हा. मटर, चना, वटाणे आणि चणे. आणि याच्यानंतर हे आपले साबीत टमाटे आहेत का आता? हे हो. हे किती असतील? हे असतील 50 किलो आहे. त्यानंतर भाजी शिजते, त्याच्यामध्ये शिजून जाते. ही हळद कुठून जाते? अडीच करतो. टमाटे परत आलेले आहेत. सगळीकडे टाका. आपलं मीठ आहे का आता? मीठ 40 किलो. 40 किलो. हे सुवा. शेपू. हा, शेपू म्हणजे सुवा. शेपूचं हे काय आहे? बिया. हो. आपल्याला आपलं काम. हे मिठातच पोट आहे ना आपलं राहिलेलं. आणि पूर्ण भाजी शिजायला किती वेळ लागतो? 3 तास. 3 तास कंप्लीट. हो. आणि आपण याला खडे मीठच वापरतो का? खडे मीठ नॅचरल पद्धतीचं असतं म्हणून. हा हा. खडे मीठ. इथं मसाला वगैरे काही नाही.
अभी एक आणि भाजी बनवायला आज सुरुवात झालेली का कालपासून बनते? रात्री सकाळी 1 वाजेपासून. सकाळी 1 वाजल्यापासून. या वर्षी साधारण किती क्विंटलची बनते भाजी? 250 क्विंटल. याच्यामध्ये कोणकोणत्या असतात भाज्या? पूर्ण भाज्या असतात. पूर्ण भाज्या जेवढा आपण पूर्ण भाज्या आणि जवळपासचे झाडपाला पूर्ण जवळपासचे म्हणजे लिंबाचा खाण्यायोग्य असतो तो. हो, लिंबाचा, उमराचा, जांभळाचा. आणि आपण याच्यात जे तेल घातलेलं आहे ते आपण ते अद्रक लसणचं जे पेस्ट बनवलं त्याच्यातच. हो, बाकी एक्स्ट्रा काही घालत नाही. हा आहे मिरचीचा पेस्ट. हिरव्या मिरचीचा आहे ना आपला? हो. हे किती असेल? हे आहे 50 किलो. 50 किलो. आता याच्यात भाज्या कधी जातील? याच्यात आता भाज्या पूर्ण जाते. कमीत कमी 20 ते 22 प्रकारची भाजी असते. हे हळद 1.5 किलो हळद. बोलणं चालू आहे. आणि दादा मग याच्या व्यतिरिक्त आपण लग्नाचे वगैरे पण ऑर्डर घेत असतो? हो, लग्नाची सुद्धा घेतो. आणि मग तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर काय आहे? 94 23 66 24 62. आणि नाव? केदार. आणि आता ही जे भाजी बनते साधारण किती लोकांसाठी असेल? हे कमीत कमी आता पूर्ण यातून 70,000 माणसापर्यंत, 60 ते 70,000 माणसापर्यंत. आणि दादा किती लोक काम करतात साधारण याच्यासाठी? आता पूर्ण गावाले पूर्ण गावाले म्हणजे तुमच्या सोबतचे तर आहेत पण गावातले पण सगळे माणसं काम करू लागतात? पूर्ण गावाले. हॉटेलमध्ये येत नाही का? हॉटेलमध्ये 100,000 लोकांचं. ही जी भाजी पॅकिंग चालू आहे आता, हे प्रसादासाठी भाजी पॅकिंग चालू आहे. हा, हे जवळपास 5,000 डब्याची पॅकिंग चालू आहे आता. जवळपास 2700-2800 डबा झालेला आहे तयार. आणि एक अजून जवळपास 2200 डब्याची पॅकिंग राहिलेली आहे. 5,000 डब्याची पॅकिंगचं आहे यावर्षी. 5,000 डबे पॅकिंग चालू आहे आता पॅकिंगचं. या सद्भक्ताकडून 20 रुपये देणगी आली आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो गावकऱ्यांकडून या प्रकारे भाकरी आणून दिल्या जातात. आणि या सर्व भाकरी या ठिकाणचे जे स्वयंसेवक आहेत ते या प्रकारे या ठिकाणी जमा करतात. आणि त्यानंतर भाजी तयार झाल्यानंतर भाकरी आणि भाजी बाहेर भाविकांना दिली जाते.
आपण या ठिकाणची भाजी भाकरी टेस्ट करणार आहोत. खरंच या भाजीची एकदम वेगळ्या प्रकारची चव असते आणि ती एकदम परिपूर्ण अशी भाजी आहे ज्यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक झाडाचे पाले वगैरे आहेत आणि सर्व भाजीपाला आहे आणि खरंच याची टेस्ट तुम्हाला जगामध्ये कुठेच भेटणार नाही.